नमस्कार मित्रांनो, तारीख होती 10 जुलै. रात्रीचे लगभग 11 वाजलेले होते. सविता नावाची 35 वर्षांची महिला तिच्या घरी झोपलेली होती. त्यावेळेलाच तिचा पती कामावरून आला. कामावरून आल्यानंतर सविताला म्हणतो की सविता माझ्यासाठी जेवण वाढ. सवितानं जेवण वाढलं आणि आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. काही वेळानंतर तिचा पती गोळी खातो, पाणी पितो आणि रूममध्ये जाऊन झोपतो. आता सविता त्याच्यापाशी थोडंफार रडायला लागते. म्हणते की तुमच्याकडे माझ्यासाठी काहीच वेळ नाही. पण तिचा पती म्हणतो की आज तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. तिच्या पतीचा मूड बनतो आणि तो सविताच्या अंगाशी खेळू लागतो. हळूहळू तिचं एक एक कापड काढू लागतो. कापड काढून झाल्यानंतर सविताला बेडवरती पाडून तिचं पाय वर करून तिच्यासोबत ते काम करायला लागतो. काम करतच असताना अचानकच त्याच्या छातीत दुखायला लागलं. आता सविताला समजेना की काय करावं. तिनं कशी तर कापडं गुंडाळली, तिच्या पतीच्या अंगावरती पण कशी तर कापडं घातली आणि पटकन रिक्षा बोलवून दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं तर त्या ठिकाणी तो संपलेला होता. आता ही तर पोलीस केस होती, त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस त्या ठिकाणी आले, पोस्टमॉर्टमसाठी नेली बॉडी. तर त्या ठिकाणी पोलिसांना समजलं. तर काय समजलं सांगतो तुम्हाला, की हा जो सविताचा पती आहे याने त्या रात्री शरीर संबंध करण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्या खाल्लेल्या होत्या. गोळ्यांचा जास्त डोस झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आता या ठिकाणी ही सविताला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला ती निराश झाली. ती म्हणत होती की माझ्यासोबत वेळ घालव म्हणत. त्यावेळेला सविता म्हणू लागली की मी तर माझ्या पतीला फक्त म्हणलं होतं की माझ्यासोबत वेळ घालव. त्याने तर गोळ्या जास्त घेतल्या त्याच्यामुळे हे झालं. मला सोडून गेला. आता माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं झालं. आता सविता काहीच करू शकत नव्हती. तिचा पती गेला सोडून. त्याचा अंत्यसंस्कार वगैरे झालं. सगळे कुटुंबीय निघून गेले. सगळे हिला नावं ठेवत होते. म्हणत होते की ही जी या मनातली जी हवस आहे तिच्यामुळे आमचा पोरगा गेला. आता सगळे हिच्यावरती दोष टाकू लागले. या सगळ्या दोषातून ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागली. सविताला समजत नव्हतं की काय करू. असं काही परिस्थिती तिची श्रीमंत नव्हती. हां, तिचा पती जो होता तो एका दुकानाचा मालक होता. घराच्या पुढेच तिचं एक किराणा दुकान होतं. तिच्या पतीनं काही वर्षापूर्वी हे किराणा दुकान चालू केलेलं होतं. सविता आणि तिच्या पतीची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. सविता ज्या वेळेला 12वीमध्ये शिकत होती त्यावेळेला तिचा पती त्या दुकानात बसायचा. आता त्या दुकानात ज्या वेळेला बसायचा त्यावेळेला सविताचं कॉलेज तिथून पुढे थोडं अंतरावरती होतं. कधी वही पेन लागली तर ती त्या दुकानावरती यायची. आता त्यावेळेला या दोघांमध्ये प्रेम बनलं. प्रेमाचं रूपांतर शरीर संबंधात झालं. एक दिवशी त्या सविताच्या वडिलाला हे सगळं कळलं. त्यावेळेला त्यांनी तिला खूप मारलं. पण सविताने तिच्या पतीसोबत पळून जाऊन लग्न केलं. तेव्हापासून तिचे नातेवाईक तिला अजिबात बोलत नव्हते. राहिला विषय तिच्या पतीच्या नातेवाईकांचा, ते बोलत होते. पण काही वर्षानंतर तेही विभक्त राहिले होते. पैशाचा मॅटर होता त्यामुळे त्यांच्यामध्येही भांडण झालं. या सविताला अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं. सविता तिच्या पतीसोबत घरीच राहायची. त्याच्या पुढे दुकान होतं, दुकान चालायचं. त्याच दुकानातून येणारा पैशावरती तिचा घर खर्च चालायचा. दुसऱ्या यांच्यापाशी काहीच नव्हतं. आता या सवितालाही दुकान चालवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. दुकान चालवलं तरच पैसा येणार होता. आता सुरुवातीपासून हिला काही नवीन करायची गरज नव्हती. दुकानामध्ये माल वगैरे भरलेला होता. लाखो रुपयाचा माल होता. याच मालावरती ती सुरुवातीपासून त्याचा व्यवसाय सुरू करू शकत होती. काही दिवस रडगाणं केल्यानंतर सविताने दुकानावरती बसायला चालू केलं. पण त्यामध्ये एक बदल झाला. ज्या वेळेला तिचा पती होता त्या ठिकाणी त्यावेळेला आसपासचे जे घरातलं सामान लागायचं तेच लोक यायचे. पण जेव्हापासून ही सविता विधवा झाली आणि दुकानावरती बसू लागली तेव्हापासून त्या ठिकाणी गावातले अनेक तरुण, गावातले मनचेले लोक त्या ठिकाणी येऊन तिच्याकडून सामान खरेदी करू लागले. आता हे सगळे जी येत होती हे फक्त सविताला बघण्यासाठी यायचे. काही लोकांचं म्हणणं होतं की हिच्यापाशी आपला मेळ बसू शकतोय. सविता दिसायला अतिशय सुंदर होती, मादक शरीराची होती. हिच्यापाशी सगळ्यांना जॅक लावायचा होता. जर जॅक लागला असता तर पैसा पण होणार होता आणि शरीर सुख पण भेटणार होतं. पण या सविताने ठरवलं होतं की मी कोणासोबत करणार नाही. पहिल्यापासून तिच्या पतीवरती तिचं प्रेम होतं. भले तो काही वर्षापूर्वीपासून तिच्यासोबत चांगल्या पद्धतीने शरीर संबंध करत नव्हता. तिला अजूनपर्यंत संतान नव्हतं. तिला नातेवाईकांचं ताणं ऐकावं लागलं की ही वांज आहे, हे असं आहे, तसं आहे. पण तिने तिच्या पतीवरती प्रेम करणं कधी सोडलं नाही. हळूहळू दिवसामागे दिवस गेले. पण आता या सविताला एकटेपणा जाणवू लागला. सविता विचार करायची की मी रोज उठते, आपलं काम करते, दुकानात येते, दुकानातून पुन्हा घरी येऊन झोपी जाते. यामध्ये काही मजाच नाही राहिली. पहिलं कसं पती होता, कधी फिरायला न्यायचा, कधी इकडं जायचो, कधी रात्रभर मजा करायचो. आता तशी मजा येईना. त्यामुळे हिच्याही मनामध्ये आता एकटेपणा निर्माण झाला
आणि हिच्या मनामध्ये एखाद्या पुरुषाबद्दल आकर्षण व्हायला लागलं. आता तिला अनेक नवीन पुरुषांची गोडी लागू लागली. दुकानात येणारे अनेक पुरुष तिच्याकडे त्याच नजरेने बघायचे. पण या सविताला अजूनपर्यंत एकही पुरुष असा भेटला नव्हता जो की हिची शरीराची आग भागवू शकेल. मित्रांनो, 12 जुलै 2025ची ती तारीख होती. या दिवशी एक तरुण पोरगा जो की कॉलेजमध्ये शिकत होता 12वीला, तो हिच्या दुकानामध्ये आला. त्या ठिकाणी पेन वही घेतली आणि हिच्यासोबत थोड्याफार गप्पा मारू लागला. म्हणला की मला ना तुमच्यापाशी उधारीचं खातं लावायचं आहे. मी आता इथं नवीन शिफ्ट झालेलो आहे. माझं इथं एक रूम आहे, त्या रूमवरती राहतो आहे. माझे वडील महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवतात. पण काय विषय माहिती आहे का, आता माझ्याकडे सध्याला पैसे संपलेत. जर तुम्ही वही पेन उधारीवर देत असाल तर मी प्रत्येक महिन्याला मी तुमची उधारी चुकती करेल. आता या ठिकाणी हिलाही माहिती होतं कॉलेजच्या पोरांपाशी पैसे राहत नाहीत. त्यामुळे सविता त्याला होकार देते, पण त्याला बजावते की हे बघ, तुला प्रत्येक महिन्याला पैसे द्यावे लागतील न मागता. पहिल्या महिन्याचे पैसे नाही भेटले तर मी पुढच्या महिन्याला सामान देणार नाही. ज्या वेळेला त्या पोराला अशी म्हणते त्यावेळेला तो होकार देतो. त्या ठिकाणी तो म्हणतो माझं नाव लिहा, निखिल. आता त्या ठिकाणी त्या निखिलचं नाव लिहिण्यात येतं. त्याची जी काय वही पेनाची उधारी आहे ती मांडून ठेवण्यात येते. रूमवरती राहायचा, जेवण बनवण्यासाठी जे काय सामान लागतंय तो निखिल या सविताच्या दुकानावरती घेऊन जायचा. येणं जाणं वाढलं, त्यामुळे सविताला त्याच्यासोबत बोलण्याची काहीच अडचण नव्हती. आता जेव्हा पण टाईम भेटायचा त्यावेळेला ही सविता निखिलसोबत गप्पा मारत बसायची. दुसरीकडे निखिलचे वडील त्याला पैसे पाठवायचे. निखिल त्या सविताची उधारी चुकवून टाकायचा. महिन्यामागे महिना जात होतं. आता या सविताला निखिलवरती चांगलाच विश्वास बसला होता. कधी या सविताला बाहेरगावी जायचं असेल तर ती म्हणायची की निखिल तू दुकानावरती बस. निखिल पण दुकानावरती बसायचा. कधी तिला बाजारात जायचं असेल किंवा मग दुकानासाठी माल आणायला जायचं असेल, तिच्या घरी पहिल्यापासून गाडी होती तिच्या पतीची, त्या गाडीवरती बसून निखिलला घेऊन जायची. निखिल पण तिच्यासोबत यायचा. या दोघांमध्ये ओळख चांगलीच वाढली. आता या निखिलबद्दल सविताच्या मनामध्ये एक आकर्षण निर्माण झालं. ती विचार करू लागली की पोरगा तर जवान आहे आणि माझ्यासाठी काम पण करतोय. जर मी याच्यासोबतच काही वेळ घालवला तर काय अडचण आहे. आता हे फक्त हिच्या मनामध्ये होतं, पण निखिलच्या मनामध्ये ही गोष्ट आहे का नाही तिला जाणून घ्यायची होती. त्यामुळे ही सविता एक दिवशी या निखिलला फोन करते आणि म्हणते की आपल्याला ना शहराकडे जायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन काही सामान आणायचं आहे. त्या ठिकाणी निखिल पण होकार देतो. निखिल म्हणतो ठीक आहे चालेल. त्यावेळेला सविता म्हणते 5 वाजता या. निखिल म्हणला 5 वाजता जाऊन माघारी यायला उशीर लागेल. ती म्हणली काही अडचण नाही, लगेच येऊ आपण खायला. निखिल होकार देतो. त्याच्या मित्राला सांगतो, म्हणतो मी येईल, थोडा उशीर होईल. मित्र म्हणतात ठीक आहे जा. तो घरी येतो, सविताच्या गाडी घेतो. सविता तिथं बसती, पोतं वगैरे घेते सामान आणण्यासाठी आणि शहराकडे निघून जाते. सामान खरेदी करण्यासाठी या सविताने थोडा उशीर केला. उशीर केल्यानंतर सायंकाळचे 8-9 वाजल्या. इथून तिचं घर साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती होतं. पण तो जो रस्ता होता तो काय साधा रस्ता नव्हता. त्या रस्त्यामध्ये एकदम अशी मारामारी व्हायची, लूटमार व्हायची. त्यामुळे सविता निखिलला म्हणते आता आपल्याला जाणं शक्य नाही, आपण काय करू, इथंच कुठंतरी एक हॉटेल रूम घेऊन त्या ठिकाणी झोपू. निखिल म्हणला ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. हॉटेलवरती जातात. त्या ठिकाणी ही सविता हॉटेल मालकाला विचारते की रूम आहे. निखिल म्हणतो 2 रूम द्या. सविता म्हणते नाही, एकच रूम द्या, एवढं बजेट नाही. या ठिकाणी या निखिलला तिचा इशारा समजून चावी वगैरे घेतात आणि ते रूममध्ये जातात. त्या ठिकाणी निखिल म्हणतो तुम्ही 2 रूम घ्यायला पाहिजे होत्या, तुम्ही एकच घेतली, आपण दोघं कसं करणार. निखिलला म्हणते अरे तू एवढा ओळखीचा आहे माझा, एवढा जवळचा आहे, मी तुला आपलं मानते आणि तू दुसऱ्या रूममध्ये कसं काय झोपू शकतो. आता या ठिकाणी निखिल म्हणतो बरोबर आहे तुमचं. सविता बाथरूममध्ये गेली, फ्रेश वगैरे झाली, बाहेर आली आणि या निखिलला म्हणते की आपण जेवण वगैरे करू आणि झोपी जाऊ. जेवण वगैरे मागवण्यात येतं. काही वेळानंतर जेवण झालं. निखिलला त्याच्या मित्राचे फोन येऊ लागले की अरे कधीपर्यंत येणार आहे. निखिल म्हणतो की अरे काय सांगू तुला, इथं हॉटेलची रूम घेऊन थांबावं लागलं आम्हाला, उशीर झाला होता भरपूर. त्याचे मित्र म्हणले ठीक आहे काळजी घे. त्याने जसा फोन ठेवला तसा ह्या सविताने निखिलला जाऊन मिठी मारली. निखिल तिला बाजूला सारतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही. वेळेला निखिल असा म्हणतो त्यावेळेला ही सविता म्हणते काय करते म्हणजे तुला एवढं समजत नाही काय, मी दोघांसाठी एक रूम घेतली, मी मुद्दाम म्हणून उशीर केला, तू माझी मनस्थिती बघ ना, मला काय पाहिजेल आहे. निखिल म्हणला मी तसा पोरगा नाही. त्या ठिकाणी ही जी सविता आहे म्हणली तू नाही तसा, पण तुला मजा करायला काय हरकत आहे. आणि निखिल थोडा घाबरू लागतो, पण निखिलला ती बेडवरती बसवते, त्याला थोडं शांत करते आणि त्याला म्हणते की तू काही करू नको, तू फक्त निवांत पडून राहा, बाकीचं माझे मी करते. आता या ठिकाणी या सविताने निखिलचे हळूहळू कापडं काढू लागली. जशी जशी कापडं निघायला लागली तसं तसं निखिलच्याही मनातला मदन वायू भडकू लागला. त्याला जे करायचं ते त्याच्या डोक्यात आलं.
त्याने आता पूर्ण गोष्ट त्या सवितासोबत केली. त्या दोघांनी रात्रभर त्या ठिकाणी धिंगाणा घातला. सकाळी उठून घराकडे निघाले. सविता सकाळच्या 8 वाजता घरामध्ये पोहोचली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जे सामान आणलं होतं ते दुकानामध्ये लावलं. मित्रांपाशी जाऊन म्हणतो की असं असं घडलं होतं. मित्र म्हणाले, अरे तू तर मजा मारली बरं का, तुझं नशीब चांगलं आहे. आता या गोष्टी वारंवार घडू लागल्या. सविताला ज्या वेळेला पण इच्छा व्हायची त्यावेळेला ती निखिलला बोलवून घ्यायची घरी आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची. आता हळूहळू हा जो निखिल होता तो हॉस्टेलवरून निघून सविताच्याच घरी राहू लागला. आता एरियामध्ये चर्चा होऊ लागली. त्या ठिकाणी ही चर्चा निखिलच्या वडिलापर्यंत पोहोचली. त्यावेळेला ते निखिलपाशी आले. निखिलला बघितलं त्या सवितासोबत. त्याला कानाखाली मारले आणि घराकडे घेऊन गेले. निखिल तर निघून गेला, पण आता सविता एकटी पडली होती. तिच्याही मनामधली जी इच्छा होती ती आता अधुरी राहिली. तिने दुकानाकडे लक्ष कमी केलं आणि कायम घरामध्ये राहू लागली. 12 मे 2026ची ती तारीख होती. सविता रात्री त्या निखिलच्या यादीमध्ये झोपली होती. त्यावेळेला अचानक मोहल्ल्यामध्ये कालवा चालू झाला. तिने दरवाजा उघडून बाहेर बघितलं तर त्या ठिकाणी लोक म्हणत होते की चोर घुसलाय, चोर घुसलाय. काही लोक म्हणाले की सविताच्या घरामध्ये घुसलाय. सविताने अजिबात बघितलं नव्हतं चोर आहे कुठं कुठं घुसलाय, काय घुसलाय, तिला दिसलं नाही. त्यामुळे ती म्हणाली की मी तर घराचा दरवाजा आतनं लॉक केला आहे, चोर तर काय दिसला नाही मला. लोक म्हणायची की तुमच्या घराच्या पाठीमागनं उडी मारून आलेला आहे, बघा नीट. ती म्हणली की मी बघितलं असतं तर मी कशाला लपवून ठेवेन, कारण तिला काय माहितीच नव्हतं चोर आहे काय आहे. त्यामुळे ती सविता म्हणते की नाही कोण चोर वगैरे. त्या ठिकाणी ते सगळे शेजापाजारी निघून जातात. सविता घरामध्ये आली, घराचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये जाऊन बसली. त्यावेळेला तिला कसला तरी आवाज आला, काहीतरी पडल्यासारखं. त्यामुळे ती बाहेर गेली. बघितलं तरी एक हट्टाकट्टा व्यक्ती, साधारणतः 30-31 वर्ष वय असेल, तो होता त्या ठिकाणी. तिला लगेच समजलं की हा तर 100% चोर आहे, शेजारची लोक म्हणत होती. त्यावेळेला ती घराचा दरवाजा बंद करते आणि ओरडायचा प्रयत्न करते. तो व्यक्ती तिच्या पाया पडतो, म्हणतो की तुम्ही मला आत्ता वाचवलं होतं, अजून एकदा वाचवा, पुन्हा मी हे सगळं करणार नाही. चुकून झालं माझ्याकडून, माझी ही गरज होती त्यामुळे मी चोरी केली. सविता विचारते अशी काय मजबुरी होती. त्यावेळेला तो बसून त्याची कहाणी सांगू लागतो आणि म्हणतो की माझी आई आजारी आहे हो, आईच्या ऑपरेशनसाठी मला पैसे पाहिजे आहेत. तेच पैसे माझ्याकडे नव्हते, म्हणून मी शेजारच्या एका व्यक्तीचं पैसे लुटले आणि पळायचा प्रयत्न केला. तेव्हा तुमचं घर दिसलं, मी त्या ठिकाणीच उडी मारून आता आलो. शेजारचे पाजारचे मला सोडणार नाहीत, जर त्यांना समजलं तर मी इथं आहे. आता याची अशी मजबुरी बघून ती सविता त्या ठिकाणी शांत बसते आणि त्याला म्हणते की तू शेजारच्या रूममध्ये जा, मी रूमचा दरवाजा बाहेरून बंद करते आणि सकाळी लवकर दरवाजा उघडते, तू इथून पळून जा. तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही रूमचा दरवाजा बंद केला तर कोणाला तर बोलवचाल. ती म्हणली नाही, जर मी रूमचा दरवाजा नाही बंद केला तर तू माझ्यासोबत काहीतरी वाईट करशील. त्यामुळे तो तिला होकार देतो. त्या व्यक्तीला ती रूममध्ये टाकते, रूमचा दरवाजा बाहेरून बंद करते आणि तिच्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. ज्यावेळेला सविता तिच्या रूममध्ये गेली त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये एकच विचार, कोण असेल, काय करेल, आपल्यासोबत तर काय करणार नाही ना. असं करत करत पहाटेच्या 5 वाजल्या. सविताने दरवाजा उघडला. त्या व्यक्तीचा पण दरवाजा उघडला आणि त्याला पळवून लावून दिलं त्या ठिकाणाहून. आता एवढंसंच काम केलं तर थोडंसं की त्या चोराला वाचवलं होतं सविताने, पण तिला माहीत नव्हते की पुढे चालून हा चोर तिच्यासोबत असं काही करणार आहे. त्या ठिकाणाहून तो चोर पळून गेला. सविता ही शांत झाली. ती आपल्या दुकानाच्या नादात लागली. तिच्या डोक्यातून हळूहळू त्या निखिलचं भूत उतरत होतं. तिने भरपूर दिवस जवान पोरासोबत मजा केली होती, त्यामुळे तिच्या शरीराचा मदनवायू तर भडकत होता, पण आता काय करू शकत नव्हती. तारीख होती 4 जुलै 2026ची. या दिवशी ही सविता शहरामध्ये गेली होती बाजार करण्यासाठी. त्या ठिकाणीच हा चोर तिला दिसला. अभिजित नाव होतं त्या चोराचं. त्यावेळेला त्यानं नाव सांगितलं नव्हतं तिला. आता त्या चोराला बघितलं की सविताने ओळखलं, त्याला हाक मारली. सविताला पाहून तो अभिजित पण त्या ठिकाणी आला आणि म्हणला की वहिनी, त्या दिवशी तुम्ही मला वाचवून खूप बरं केलं बरं का, नाही तर मला सोडलं नसतं. माझ्या आईचं ऑपरेशन झालं आहे, आता ती बरी आहे. त्या ठिकाणी या दोघांमध्ये बोलणं चालणं होतं. सविता म्हणते कधी आलात तर या आमच्या घराकडे. त्या ठिकाणाहून सविता निघून गेली. 5-6 दिवसानंतर तो अभिजित त्यांच्या गावामध्ये आला होता. त्यावेळेला सविताच्या दुकानावरती येतो, तिची गाठ भेट घेतो. आता या ठिकाणी म्हणतो की आमचं शेजारीच नातेवाईक आहेत, त्यांच्यापाशी आलो होतो. आता या दोघांमध्ये वारंवार बोलणं चालणं, गाठी भेटी होतात. सविताला याच्याबद्दल आकर्षण होऊ लागतं. सविता विचार करते की मी ही विधवा आहे. त्याला विचारते तू कसा आहे, लग्न झाले का नाही. तो म्हणला नाही माझं अजूनपर्यंत लग्न. त्याचं असं बोलणं ऐकून अभिजितला म्हणते की हे बघ, मी विधवा आहे, तुझं लग्न झालं नाही, माझ्या मनात ही इच्छा आहे, त्या तू पूर्ण कर.
मी तुझ्यासोबत लग्न करेन, माझा व्यवसाय आहे, त्या व्यवसायात तो हातभार लावला तर आपलं कुटुंब पण चांगलं चालेल. आता या अभिजितला समजत नाही काय, पण ही त्याला म्हणते की माझ्यासोबत लग्न कर, आपण दोघं एकत्र राहू, माझं घर आहे, त्या ठिकाणी व्यवसाय पण आहे. अभिजित तिला होकार देत. काही दिवसानंतर या दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर अभिजित त्याच्या आईला घेऊन सविताच्या घरी येऊन राहू लागतो. अभिजितची आई, सविता आणि हा अभिजित तिघांचं कुटुंब सुखी राहू लागतं. या ठिकाणी दुकान होतं, व्यवसायाचा पैसा येत होता, त्यामुळे काहीच अडचण नाही. अशा प्रकारे या सविताचं आयुष्य तर मार्गी लागलं आणि तो अभिजित होता, तो पण आता त्या ठिकाणी सुखाने राहतोय तिच्यासोबत. पुढे चालून या दोघांसोबत जे व्हायचं ते होईल, त्यांचं त्यांनाच माहिती काय होईल. पण मला मित्रांनो यामध्ये कमेंट करून सांगा की या सवितासोबत बरोबर झालं का नाही शेवटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.